हॅलो एव्हरीवन, वेलकम टू जिएलॉजी. बघा, हे जे लेक्चर आहे हे लेक्चर आहे गव्हर्नमेंट स्कीमचं सेकंड लेक्चर. याच्या अगोदर आपण 3 स्कीम बघितल्या. या लेक्चरमध्ये सुद्धा आपण 3 स्कीम बघणार आहोत. आपला पॅटर्न असा असणार आहे, जर समजा एखादी स्कीम आहे खूप मोठी आहे किंवा कंटेंट खूप जास्त आहे, तर मग अशा केसमध्ये आपण एका लेक्चरमध्ये 2 स्कीम बघूयात. आणि जर समजा डेटा आणि कंटेंट, डेटा जे आपण कंटेंट म्हणतो ते जर का कमी असेल, तर मग आपण त्या केसमध्ये 3 किंवा 4 स्कीम ह्या एका लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, बरं. याच्या व्यतिरिक्त आपण बँकिंग अवेअरनेसचा म्हणजे स्टॅटिक बँकिंग अवेअरनेसचा कंप्लीट कोर्स हा लॉन्च केला आहे. त्याच्यामध्ये मी 4 लेक्चर हे तुम्हाला प्रोव्हाइड ऑलरेडी केलेले आहेत. ज्या स्टुडंटनी ते लेक्चर अजूनपर्यंत बघितलेले नाहीत ते सर्व बघून घ्या. तुमचे सर्वच्या सर्व डाऊट क्लिअर होतील, बऱ्याच साऱ्या गोष्टी माहीत पडतील, बरेच सारे नवनवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळतील. ओके, तर आता आजचं जे सेशन आहे या सेशनमध्ये आपण स्कीम शिकणार आहोत. तर आपण स्कीमला स्टार्ट करूयात. ओके, बघा, बट त्याच्या अगोदर आपण काय करूयात, त्याच्या अगोदर आपण मागचं जे लेक्चर होतं, मागच्या लेक्चरमध्ये आपण 3 स्कीम शिकल्या होत्या, तर त्या स्कीमला थोडंसं रिव्हिजन करूयात. म्हणजे जेणेकरून तुमचं एक थोडं म्हणजे एक रिव्हिजन होईल आणि तुम्हाला ते लक्षात राहील. अशा पद्धतीने आपण काय करूया की त्याला क्विक रिव्हिजन देऊयात आणि नंतर आपण आजचं लेक्चर किंवा आजच्या ज्या स्कीम आहेत या लेक्चरमधल्या त्या कंटिन्यू करूयात. ओके, बघा, कुठल्या कुठल्या स्कीम बघितल्या होत्या आपण? 3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम याच्यामध्ये बघितल्या होत्या. तर त्या स्कीम आहेत प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि तिसरी होती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. सर, हे आम्हाला याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होते. प्रधानमंत्री किसान मानधन योजना आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ह्या ज्या 2 स्कीम आहेत आमच्या लक्षात राहत नाहीत. त्याला लक्षात कसं ठेवायचं? बघा, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, याला फक्त एवढंच लक्षात ठेवा, काय पीएम किसान या स्कीमला डायरेक्ट वेगळं लक्षात ठेवा. पीएम किसान ही वेगळी स्कीम आहे असं लक्षात ठेवा. ओके, आता ह्या 2 कम्पेअर करा. कुठल्या कुठल्या ह्या ज्या 2 आहेत याला कम्पेअर करा. प्रधानमंत्री किसान मानधन योजना आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. बघा, मानधन दोन्ही स्कीममध्ये आहे. काय मानधन आणि मानधन दोन्ही याच्यामध्ये मानधन हा वर्ड आहे, त्यामुळे आपण त्याला कम्पेअर करायला काही हरकत नाही आणि इझिली कम्पेअर करून ते लक्षात ठेवू शकतो. ओके, तर बघा, खूप जास्त घाम येतोय. बघा, प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही काय एक पेन्शन स्कीम आहे. कुठल्या फार्मरसाठी? स्मॉल आणि मार्जिनल फार्मर. आपण बघितलं होतं स्मॉल आणि मार्जिनल फार्मरसाठी ही स्कीम आहे. त्याच्यामध्ये एक सर्टन अमाऊंट, म्हणजे जर का विचार केला आपण 55 रुपये ते 200 रुपये हे प्रीमियम आहे. म्हणजे डिपेंडिंग अपॉन एज, जेवढं एज असेल, समजा इथं एंट्री केली, पण इथं 18व्या वर्षी एंट्री केली तर 55 रुपये भरावं लागतील. मग 19व्या वर्षी केली तर 56, 20व्या वर्षी केली तर 57, 58, अशा प्रकारचे वाढत 200 रुपयापर्यंत त्याची मॅक्झिमम कॅप होती. म्हणजे जर समजा तुम्ही 18 ते 40 या 40व्या वर्षी एंट्री केली तर तुम्हाला 200 रुपये प्रीमियम पेड करायचं होतं आणि गव्हर्नमेंट पण तेवढंच टाकणार होती, 200 आणि 200. म्हणजे ॲट द एज ऑफ 40 जेव्हा तुम्ही 200 रुपये त्या स्कीममध्ये टाकणार होते, तेव्हा सेम कॉन्ट्रिब्युशन, इक्वल कॉन्ट्रिब्युशन हे गव्हर्नमेंटकडून त्या स्कीममध्ये येणार होतं आणि अशा पद्धतीनं त्या स्कीममध्ये तुम्ही ॲट द एज ऑफ 40 400 रुपये टाकणार होते पर मंथ. ओके, बरं. आता बघा, प्रधानमंत्री किसान मानधन योजना आणि प्रधानमंत्री किसान श्रमयोगी मानधन योजना. आता ही एक पेन्शन स्कीम आहे. कुठली? प्रधानमंत्री मानधन योजना. स्मॉल आणि स्पेसिफिकली स्मॉल आणि मार्जिनल फार्मरसाठी आहे. स्पेसिफिकली स्मॉल आणि मार्जिनल फार्मरसाठी आहे. ही जी आहे श्रमयोगी, श्रम म्हणजे काय? काम. नावातच काय? श्रम म्हणजे काय? काम. म्हणजे श्रमयोगी असे लोक ती पण पेन्शन स्कीमच आहे, पण यामध्ये कुठले लोक कव्हर होतात? आपण जे अगोदर बघितलं प्रधानमंत्री किसान मानधन योजना, याच्यामध्ये फार्मर हे किसान नाव होतं ना, किसान म्हणजे शेतकरी
शेतकऱ्यासाठी ही स्कीम होती आणि शेतकरी त्यातल्यात कुठले स्मॉल अँड मार्जिनल फार्मर. पण ही जी स्कीम आहे कुठली प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, याच्यामध्ये श्रम नाव आहे, श्रम म्हणजे काम करणे. ही पण एक पेन्शन स्कीमच आहे, पण ही कुठल्या वर्करसाठी आहे तर ही आहे अनऑर्गनाइज वर्कर. सर मग आता हे अनऑर्गनाइज वर्करमध्ये कोण येते तर बघा स्ट्रीट वेंडर. सर स्ट्रीट वेंडर कुठले, जे गुपचूप विकतात, जे फळं फ्रूट्स विक्रेते असतात, भाजीपाला विक्रेते असतात, जे रस्त्यावर कपडे विकतात, ते कपडे विकणारे लोक असतात. मग हे जे लोक याच्यामध्ये हे जे विकतात, हां सर्वात महत्त्वाची गोष्ट चकना विकणारे म्हणजेच चेन्नई वगैरे हे जे विकतात रस्त्यावर जे बसलेले असतात, हे जे विकतात, ही जी स्कीम आहे या लोकांसाठी आहे. कुठल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही जी स्कीम आहे कुठल्या लोकांसाठी आहे, मी आत्ता जे सांगितले त्या लोकांसाठी ही स्कीम गव्हर्नमेंटनं लॉन्च केलेली आहे. ही एक पेन्शन स्कीम आहे पर्टिक्युलरली अनऑर्गनाइज वर्करसाठी. ओके, ज्यांच्याकडे असा खूप मोठा कुठला बिझनेस नाही आहे किंवा कुठली नोकरी नाही आहे, फिक्स अशी नोकरी नाही आहे, त्या लोकांसाठी ही स्कीम आहे. ओके, बरं दुसरा मुद्दा काय आहे, व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन पेन्शन. दोन्ही स्कीम कशा आहेत, व्हॉलंटरी आहेत. म्हणजे जर समजा शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं असेल, जर समजा अनऑर्गनाइज वर्करला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं असेल तर ते करू शकतात. अदरवाईज असं काही कंपल्शन नाही किंवा मेंडेटरी नाही की त्यांनी त्या स्कीममध्ये कंपल्सरी एनरोल केलंच पाहिजे. ओके, आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, श्रमयोगी मानधन योजनेमध्ये याचं 15,000पेक्षा मंथली इन्कम हे 15,000पेक्षा कमी असलं पाहिजे तरच हे इलिजिबल आहेत. कशासाठी, या स्कीमसाठी. जर समजा अनऑर्गनाइज सेक्टरमधले वर्कर हे 15,000पेक्षा कमी प्रति महिन्याला 15,000पेक्षा कमी पैसे कमवत असतील तरच हे अनऑर्गनाइज सेक्टरमधले लोक या स्कीमसाठी इलिजिबल आहेत. ओके, बघा ही एक सोशल सिक्युरिटी स्कीम आहे कुठली, प्रधानमंत्री किसान मानधन योजना फॉर ओल्ड एज फार्मरसाठी. आणि ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सिक्युरिटी फॉर अनऑर्गनाइज सेक्टर, ही अनऑर्गनाइज सेक्टरसाठी आहे. यामध्ये इलिजिबिलिटी सेमच आहे 18 to 40 इयर्स. आणि या दोन्ही स्कीममध्ये इलिजिबिलिटी किती आहे, 18 to 40 इयर्स आहे. आणि मंथली इन्कम शुड नॉट बी ग्रेटर दॅन 15,000 फॉर अनऑर्गनाइज वर्कर. ओके, त्यानंतर बेनिफिट काय आहे, मंथली पेन्शन मिळणार तुम्हाला जेव्हा जे फार्मर आहे, फार्मरचं एज ॲज सुन ॲज फार्मर रीच 60 इयर्स ऑफ हिज एज, तेव्हा त्याला एक पेन्शन चालू होईल. किती पेन्शन, मिनिमम पेन्शन 3,000 पर मंथ. मिनिमम पेन्शन किती, 3,000 पर मंथ. असंच सेम आता याच्यामध्ये अजून काय क्रायटेरिया सांगितलं आहे श्रमयोगीमध्ये की कुठले लोक याच्यामध्ये कवर नाहीत, EPFOमध्ये काम करणारे, इसिकमध्ये काम करणारे, ज्यांचं NPS वगैरे असतील किंवा ते टॅक्स वगैरे भरत असतील तर असे लोक याच्यामध्ये याच्यामध्ये इलिजिबल नाही. बरं, जी प्रधानमंत्री किसान मानधन योजना आहे त्याच्यामध्ये फंड मॅनेजर ही LIC आहे. हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला होता बरं का, LIC आहे. आणि बजेटरी आउटले 2026-27साठी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी हे 100 करोड केलेलं आहे. ओके, आणि जर आपण विचार केला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये तर बेनिफिट तेच आहे, सेमच आहे, 3,000 पर मंथ ॲट द एज ऑफ 60 इयर. म्हणजे जेव्हा शेतकरी त्यांचं वय हे 60 वर्ष कंप्लीट करतील, अनऑर्गनाइज सेक्टरमधले वर्कर 60 वर्ष त्यांचे कंप्लीट होतील तेव्हा त्यांना एक काय मिनिमम मंथली ॲश्युअर्ड पेन्शन मिळेल 3,000 पर मंथ. ओके, आणि याच्यामध्ये मिनिस्ट्री कुठली डील करते, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. लेबर का बरं सर, कारण श्रम आपण म्हणलो ना, श्रम म्हणजे काय, काम कोण करत असतात, लेबर. म्हणून याच्यासोबत कुठली मिनिस्ट्री डील करते तर मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट. ओके, आता जर विचार केला लॉन्च डेटचा तर लॉन्च झाली होती 12 सप्टेंबर 2019मध्ये. कुठली, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, आणि ही 2019मध्ये लॉन्च झाली होती. म्हणजे तुम्ही असं मोठं लक्षात ठेवू शकता की ह्या दोन्ही स्कीम ज्या आहेत ते 2019मध्ये लॉन्च झाल्या होत्या. ह्या दोन्ही स्कीमचा बेनिफिट टाईप कसा आहे, या पेन्शन स्कीम्स आहेत. आणि टार्गेट ग्रुप सांगितलं मी 18 to 40 या एजमध्ये असणारे फार्मर्स, आणि त्यातल्या त्यात स्मॉल अँड मार्जिनल फार्मर. इकडं अनऑर्गनाइज वर्कर 18 ते 40 वयोगटामधले, आणि त्यातल्या त्यात ज्यांचं इन्कम हे 15,000पेक्षा कमी असेल असे अनऑर्गनाइज सेक्टरमधले वर्कर. ओके, ह्या झाल्या दोन स्कीम. हे तुम्ही कंपॅरिझनमध्ये याला लक्षात ठेवू शकता. याच्यामध्ये ॲसच काही खूप मोठा डिफरन्स नाही आणि इझिली तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता. म्हणून मी ह्या दोन स्कीम तुम्हाला कंपॅरिझनमध्ये सांगितल्या. आणि आता आपण बघणार आहोत PM किसान सन्मान निधी योजना. काय, PM प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक सेपरेट स्कीम.
ह्या दोन स्कीम तुम्ही याला कंपॅरिझनमध्ये स्टडी करू शकता, लक्षात राहते. आणि ही एक वेगळी स्कीम आहे किसान PM किसान स्कीम, डायरेक्ट इन्कम सपोर्ट टू फार्मर्स. आता गव्हर्नमेंट काय करते, ॲन्युअली काय करते 6,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला DBTच्या माध्यमातून टाकते, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर. बरं, आता हे चार महिन्याच्या 3 इन्स्टॉलमेंट प्रोव्हाइड करते, 2,000 अशा प्रकारच्या 3 इन्स्टॉलमेंट प्रोव्हाइड करते. तर एकूण हे एका वर्षामध्ये 6,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा करतात. ओके, किती 6,000 रुपये. बरं, आता याच्यामध्ये बघा ही जी स्कीम आहे ही इफेक्टिव्ह झाली होती 1 डिसेंबर 2018 पासून आणि लॉन्च झाली होती फेब्रुवारी 2019 पासून. मी अगोदर सांगितलं काय रिझन काय होतं. ओके, अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की इफेक्टिव्ह कधी झाली आणि लॉन्च कशी झाली, कधी झाली आणि का बरं ती लॉन्च नंतर झाली, किंवा इफेक्टिव्ह डेट ही 1 डिसेंबरपासून का कन्सिडर करण्यात आली हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा ही जी मिनिस्ट्री आहे, कुठली मिनिस्ट्री या स्कीमसोबत डील करते, तर मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. काय सांगितलं, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर ही मिनिस्ट्री याच्यासोबत डील करते. लॉन्च डेट सांगितली मी तुम्हाला फेब्रुवारी 2019, म्हणजे 2019मध्ये फेब्रुवारी मंथमध्ये ही लॉन्च झाली होती आणि इफेक्टिव्ह ही 1 डिसेंबर 2018 पासूनच झाली होती. यामध्ये बेनिफिट बघा काय आहे, बेनिफिट आहे 6,000 पर इयर, 3 इन्स्टॉलमेंटमध्ये 2,000 तुम्हाला मिळणार आहेत. आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की ही जी लिमिट आहे ही प्रपोज केली आहे की हे 9,000 पर इयर हे शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करणार आहे, 3,000 पर इन्स्टॉलमेंट. ओके, इम्प्लिमेंटेशन हे एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर, हे त्याला इम्प्लिमेंट करत असते. आणि मोड जो आहे तो DBTचा मोड आहे, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर. हे डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला याच्या माध्यमातून पैसे येत असतात. ओके, तर हे होतं बघा ब्रीफ, तुम्हाला मागच्या स्कीमबद्दल थोडंसं रिवाईज करून दिलं, कारण आपला गॅप 4-5 दिवसाचा गॅप आहे, त्यामुळं काही गोष्टी विसरतात, म्हणून एक वेळा तुम्हाला क्विक रिवाईज करून दिलेलं आहे. ओके, आता बघा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. काय म्हटलं, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या बघा ही जी स्कीम आहे, आता प्रधानमंत्री सुरक्षा, सॉरी मला एक वेळा काय करू द्या, एक पेन चेंज करू द्या. बघा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना. ओके, ह्या ज्या स्कीम्स आहेत, ह्या ज्या तिन्ही वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, ह्या लॉन्च झाल्या होत्या 9th ऑफ मे 2015 आणि ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केल्या होत्या कोलकाता, वेस्ट बेंगाल इथून ह्या लॉन्च केल्या होत्या. ओके, बरं, आता बघा या स्कीमला तुम्हाला लॉन्च डेट लक्षात ठेवायला काही जास्त डिफिकल्ट नाही, 2015 9th ऑफ मे 2015, म्हणजे सर्वच्या तिन्ही स्कीम ह्या एकाच डेटला लॉन्च केल्या होत्या आणि कोलकाता वेस्ट बेंगाल इथून त्यांनी लॉन्च केल्या होत्या. बघा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू प्रोव्हाइड अफोर्डेबल इन्शुरन्स कव्हरेज. काय अफोर्डेबल इन्शुरन्स प्रोव्हाइड करायचं आहे कोणाला, जे म्हणजे नॉर्मल लोक आहेत, सर्वच लोक, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली कुठले, पुअर आणि अंडर प्रिव्हिलेज. काय पर्टिक्युलरली कुठले लोक, पुअर आणि अंडर प्रिव्हिलेज, म्हणजे असे लोक जे गरीब आहेत किंवा त्यांना सोसायटीमध्ये तेवढं स्थान नाही किंवा तेवढा दर्जा नाही किंवा तेवढी व्हॅल्यू दिली जात नाही, असे लोक याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत किंवा त्यांना एक इन्शुरन्स कव्हरेज प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला आहे. तर बघा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू प्रोव्हाइड अफोर्डेबल इन्शुरन्स कव्हरेज फॉर डेथ अँड डिसेबिलिटी कॉज बाय ॲक्सिडेंट. ही एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम आहे. काय म्हटलं, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम आहे. बघा मग जर समजा या स्कीममध्ये तुम्ही एनरोल केलं तर, आणि अशा केसमध्ये एनरोल केलं आणि समजा जर ॲक्सिडेंट झाला किंवा डेथ झाली तर त्या केसमध्ये म्हणजे पार्शियल डिसेबिलिटी, म्हणजे मी काय म्हणतोय, जर समजा या स्कीममध्ये तुम्ही एनरोल केलेला आहे आणि तो व्यक्ती ज्यानं या स्कीमच्या अंतर्गत एनरोल केलेला आहे तो व्यक्ती, त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंटमध्ये त्या व्यक्तीचा एक हात जातो किंवा एक पाय जातो किंवा एक डोळा जातो किंवा 2 हात जातात, 2 पाय जातात किंवा 2 डोळे जातात किंवा मग डेथ होते. तर या केसमध्ये काय मिळते, याला या केसमध्ये इन्शुरन्स कव्हरेज, एक सम इन्शुअर्ड मिळते. म्हणजे एक
तुम्ही जे प्रीमियम पे करत आहात त्या प्रीमियम पे केल्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये त्या त्या कॅन्डिडेटला, ज्या कॅन्डिडेटने एनरोल केलं होतं त्या कॅन्डिडेटचा ॲक्सिडेंट झाला, पार्शियल डिसेबल झाला किंवा फुल्ली डिसेबल झाला किंवा त्या कॅन्डिडेटची डेथ झाली, तर अशा केसमध्ये त्याच्या घरच्यांना, त्यांच्या नॉमिनींना ते पैसे मिळत असतात. ओके सर, किती किती मिळतात, कसे कसे मिळतात ते आपण बघूया. बघा, दिस इज ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम. काय म्हटलं मी, ही एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त ॲक्सिडेंट जर झाला, फक्त आणि फक्त ॲक्सिडेंट झाला तर आणि तरच ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानं ॲक्सिडेंटमुळं काय झालं की तुम्हाला डिसेबिलिटी आली, मग त्याच्यामध्ये एक डोळा गेला, हात गेला, पाय गेला, ह्या सर्व गोष्टी जर समजा ॲक्सिडेंटमुळे जर तुम्हाला तुमच्या शरीराला काही डॅमेज होत असेल, तुम्ही डिसेबल होत असाल, तर तेव्हा आणि तेव्हाच या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजे जो नॉमिनी तुम्ही त्या अकाउंटमध्ये लावलेला आहे त्या नॉमिनीला ते पैसे मिळतील. ओके बरं, दिस इज ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम अँड इट हॅज कंप्लिटेड 11 इयर्स ऑन 9 मे 2026. म्हणजेच आता या स्कीमला किती वर्ष पूर्ण झाले, तर 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तिन्ही पण स्कीमला, कुठली, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, या सर्व स्कीमला आता सध्या या 9 मेला 11 इयर कंप्लीट झालेले आहेत. ओके, आता याची इलिजिबिलिटी बघा काय आहे. इलिजिबिलिटी 18 to 70 इयर्स. या स्कीममध्ये कोण एनरोल करू शकते, तर असे लोक एनरोल करू शकतात ज्यांचं वय 18 ते 70 वयोगटामध्ये येते. मग याच्यामध्ये 18 ते 70 वयोगट हा याच्यामध्ये आहे. या ब्रॅकेटमध्ये जर समजा तुम्ही असाल किंवा कॅन्डिडेट असतील, वेगवेगळे लोक असतील, तर ते लोक यासाठी इलिजिबल आहेत. आणि तुम्ही या स्कीममध्ये, आता मी एक माझा पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो. बघा, आता या स्कीमला तुम्हाला पे करायचे आहेत वर्षाला 20 रुपये. काय, वर्षाला तुमचं प्रीमियम आहे 20 रुपये. आणि एक आहे JJY जीवन ज्योती विमा योजना, त्याचं तुम्हाला वर्षाला प्रीमियम आहे 436 रुपये. किती, 436 रुपये. बरं, मी काय म्हणतो, तुम्हाला जर नाही 436 रुपये परवडत, तुम्ही ॲटलिस्ट 20 रुपयाचे जे प्रीमियम आहे ते भरा. म्हणजे माझं म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही सुरक्षा विमा योजना या योजनेच्या अंतर्गत एनरोल करून घ्या, स्वतःला एनरोल करून घ्या. काय होईल, 20 रुपये कटतील. 20 रुपये तशी आपण चहा प्यायला गेलो, मित्र भेटले तर त्याच्यापेक्षा जास्त खर्च होतो. मग तुम्ही काय करा, याला एनरोल करून घ्या, म्हणजे एनरोल करून ठेवा. आणि 20 रुपये काही लई मोठी गोष्ट नाही, 20 रुपये आपले कुठेही जातात. तर मी तर म्हणतो 20च रुपये नाही, मी तर म्हणतो तुम्ही दोन्ही स्कीममध्ये एनरोल करायला पाहिजे. 436 रुपये पण काही जास्त मोठी अमाऊंट नाही आहे तसा जर विचार केला तर. जर तुम्ही स्टुडंट फेजमध्ये आहात आणि स्टडी करतात तर मग इट्स ओके, पण तरीसुद्धा तुम्ही 20 रुपयाच्या स्कीममध्ये, म्हणजे 20 रुपये प्रीमियम असणाऱ्या स्कीममध्ये, म्हणजेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेमध्ये एनरोल करायला पाहिजे. हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे किंवा ही माझी ओपिनियन आहे किंवा माझं सजेशन तुम्हाला आहे. ओके बरं, आता बघा याच्यानंतर काय, या जे इलिजिबिलिटी सांगितली 18 ते 70 इयर या वयोगटामध्ये जे लोक असतील ते सर्व याच्यासाठी इलिजिबल आहेत. ओके, त्यानंतर इट प्रोव्हाइड कव्हरेज ऑफ 2 लाख फॉर ॲक्सिडेंटल डेथ. आता हे नीट समजून घ्या. आता मी तुम्हाला काय सांगतोय हे नीट समजून घ्या, नेक्स्ट स्लाइडवर सांगतो. बघा, बघा कसं, म्हणजे कव्हरेज जे प्रोव्हाइड करतात ते कशा प्रकारे कव्हरेज प्रोव्हाइड करतात. PM सुरक्षा विमा योजना. ओके बरं, एक आहे पार्शियल डिसेबिलिटी, आणि एक आहे फुल्ली डिसेबल्ड. फुल्ली डिसेबल म्हणा किंवा कम्प्लिटली डिसेबल असं म्हणा. ओके, आणि एक तिसरा पार्ट आहे तो आहे डेथ. ओके, काय सांगितलं, पार्शियल डिसेबल, फुल्ली डिसेबल आणि एक आहे डेथ. आता कव्हरेज कसं कसं मिळणार बघा. कुठली स्कीम आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. बरं,
याच्यामध्ये समजा तुमचा एक हात गेला, ॲक्सिडेंट झाला आणि एक हात गेला, तुम्हाला 1,00,000 मिळणार. तुमचा एक डोळा गेला, तुम्हाला अगेन 1,00,000 मिळणार. तुमचा एक पाय गेला, ॲक्सिडेंट झाला आणि पाय गेला, 1,00,000च मिळणार. म्हणजे आयदर बघा, एक तर म्हणजे कुठली बी एकच कंडिशन बरं का. मग तुमचा हात आणि डोळा, एक हात आणि एक डोळा सोबत गेला तरी तुम्हाला फुल्ली डिसेबल नाही ते कन्सिडर करणार. काय जर एक हात आणि एक डोळा किंवा एक डोळा एक पाय एक हात सेम टायमाला जर गेले तर तुम्हाला फुल्ली डिसेबल नाही करणार कन्सिडर, तुम्हाला पार्शियल डिसेबल म्हणून कन्सिडर केलं जाईल. मग यातली कुठली कंडिशन असो, जर तुमचा एक हात गेला तुम्हाला 1,00,000 रुपये मिळणार, पार्शियल डिसेबल म्हणून कन्सिडर करण्यात येईल. आणि जर तुमचा एक डोळा गेला तरी तुम्हाला 1,00,000 मिळेल, आणि जर तुमचा एक पाय गेला तरी तुम्हाला 1,00,000च मिळतील. म्हणजे या तिन्ही केसमधली कुठली तिन्ही स्कीम जर समजा, आता सर तुम्ही म्हणसाल मग मला एखाद्याचा एक हातही गेला, एक डोळाही गेला आणि एक पायही गेला तर यांना किती पैसे मिळतील, तरी 1,00,000 मिळणार, तरीसुद्धा 1,00,000 मिळणार. ओके बरं. आता बघा फुल्ली डिसेबलमध्ये काय, 2 हात गेले, 2 डोळे गेले, 2 पाय गेले. या केसमध्ये तुम्हाला 2,00,000 मिळणार, 2,00,000 मिळणार, 2,00,000 मिळणार. सर मग समजा एखादे 2 हात गेले, 2 डोळे गेले, 2 पाय गेले तर यांना मग 2, 2, 4, 2, 6 लाख रुपये मिळणार का? नाही, या तिन्ही जरी गेले तरी तुम्हाला 2,00,000च मिळणार. किती? 2,00,000च मिळणार. मॅक्झिमम लिमिट किती आहे? 2,00,000. जर तुमचे 2 हात गेले तर तुम्हाला फुल्ली डिसेबल कन्सिडर करण्यात येईल. जर तुम्हाला तुमचे 2 डोळे गेले तरी तुम्हाला फुल्ली डिसेबल कन्सिडर करण्यात येईल, आणि जर तुमचे 2 पाय गेले तरी सुद्धा तुम्हाला फुल्ली डिसेबल कन्सिडर करण्यात येईल आणि 2,00,000 रुपये मिळतील. सर इन केस ऑफ डेथ, जर का डेथ झाली तर तरीसुद्धा तुम्हाला 2,00,000च मिळतील. काय? तरीसुद्धा तुम्हाला 2,00,000 म्हणजे 2,00,000च मिळतील. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की पार्शियल डिसेबिलिटी कशाला म्हणायचं, फुल डिसेबिलिटी कशाला म्हणायचं, आणि डेथच्या केसमध्ये तुम्हाला सांगितलंच की तुम्हाला 2,00,000 मिळणार आहे. मग एक हात गेला तर पार्शियल डिसेबल, एक डोळा गेला तर पार्शियल डिसेबल, एक पाय गेला तर पार्शियल डिसेबल, 2 हात गेले तर फुल्ली डिसेबल, 2 डोळे गेले तर फुल्ली डिसेबल, 2 पाय गेले तर फुल्ली डिसेबल. ओके, आय होप तुम्हाला हे जे सांगितलं हे व्यवस्थितपणे कळालेलं असावं. ओके, आता मी सांगितलं मला इट प्रोव्हाइड कव्हर ऑफ 2,00,000 फॉर ॲक्सिडेंटल डेथ झाली तर 2,00,000, टोटल परमनंट डिसेबिलिटी 2,00,000 अँड 1,00,000 फॉर पार्शियल परमनंट डिसेबिलिटी. जर समजा पार्शियल डिसेबिलिटी झाली, एक हात एक डोळा किंवा एक पाय गेला तर त्या केसमध्ये तुम्हाला 1,00,000 रुपये मिळणार. ओके, प्रीमियम किती आहे? 20 रुपये पर ॲनम. किती? 20 रुपये पर ॲनम, म्हणजे ॲन्युअली 12 महिन्यातून तुम्हाला फक्त 20 रुपये या स्कीममध्ये भरायचे आहेत. अगोदर हे जे प्रीमियम होतं हे 12 रुपीज होतं. किती? 12 रुपीज. हे 2022मध्ये वाढून हे झालं 20 रुपीज पर ॲनम, 20 रुपीज पर ॲनम. ओके, त्यानंतर या स्कीममध्ये म्हणजे ही जी स्कीम आहे कुठली मिनिस्ट्री याला रन करते? मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. कुठली मिनिस्ट्री याला रन करते? तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स याला रन करते. बरं, त्यानंतर याला याचे युनियन मिनिस्टर कोण आहे? निर्मला सीतारामन हे त्याचे युनियन मिनिस्टर आहेत. एकच मिनिट, मला पेन चेंज करू द्या. ठीक आहे, बघा मिनिस्ट्री कुठली आहे? मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. सध्याचे मिनिस्टर कोण आहेत? तर युनियन मिनिस्टर निर्मला सीतारामन, आणि मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स हे कोण आहे? श्री पंकज चौधरी. किती? कोण? श्री पंकज चौधरी हे मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स आहेत सध्याचे, करंटचे. ओके, बरं, यानंतर बेनिफिट्स काय काय आहेत? बेनिफिट्स काय काय आहेत बघा.
बघा बेनिफिट्स मी सांगितलेच तुम्हाला ऑलरेडी. जर का समजा ॲक्सिडेंटल डेथ झाली किंवा टोटल परमनंट डिसेबिलिटी झाली तर 2 लाख, परमनंट पार्शियल डिसेबिलिटी झाली तर 1 लाख. प्रीमियम ऑलरेडी डिस्कस केलं 20 रुपये पर ॲनम. आणि हे ऑटो डेबिट आहे, म्हणजे ई मॅन्डेट लावून देतो आपण त्याला, ई मॅन्डेट म्हणत असतो. ई मॅन्डेट लावल्यानंतर ऑटो डेबिट म्हणजे आपल्या अकाउंटमधून ऑटोमॅटिक पैसे कटून जातात, आपल्याला टाकायची गरज पडत नाही. ओके. त्यानंतर कव्हरेज पिरियड किती आहे? 1 इयरचा आहे. 1 जूनला तुमचं 1 जून ते 31 मार्चपर्यंत 31 मेपर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते. काय 1 जून ते 31 मेपर्यंत व्हॅलिडिटी असते. त्यानंतर तुम्हाला ते रिन्युअल करावं लागते, ऑटोमॅटिकली रिन्युअल होते. ओके, कारण पैसे हे ऑटो डेबिट होत असतात. एनरोलमेंट जे आहे ते ऑल पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनीज, ऑल पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, जनरल इन्शुरन्स कंपनीज आहेत, पार्टिसिपेटिंग बँक्स आहेत आणि पोस्ट ऑफिसेस आहेत. याच्यामध्ये तुम्ही हे स्कीमला एनरोल करू शकता. ओके, तर ही होती बघा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. काय प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. बघा आपण याला ब्रीफमध्ये बघूयात. प्रीमियम किती आहे? ॲन्युअली 20 रुपये. त्यानंतर जर समजा तुमचं डेथ झाली किंवा कम्प्लिटली डिसेबल झालेत तर तुम्हाला 2 लाख मिळणार. जर समजा तुम्ही पार्शियली डिसेबल झाले तर तुम्हाला 1 लाख मिळणार. आणि याच्यामध्ये इलिजिबिलिटी सांगितली मी 18 ते 70 इयर. काय इलिजिबिलिटी जी आहे ती 18 to 70 इयर्स आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किती? 80 to 70 इयर्स इलिजिबिलिटी आहे. सुरक्षा. आता सर हे लक्षात कसं ठेवू? बघा मी ट्राय करतो, तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात कसं राहील अशा पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. बघा इथे सर्वात जास्त कन्फ्युजन होतं आपल्याला सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजनामध्ये. हे बघा बघा याच्यामध्ये सुरक्षा विमा योजना 18 ते 70 इयर्स, याच्यामध्ये 18 ते 50 इयर्स. सर तर याच्यामध्ये खूप जास्त कमी कन्फ्युजन होते. बघा सुरक्षा ज्योती, सुरक्षा किंवा ज्योती किंवा याला आपण जीवन असं लक्षात ठेवा. काय जीवन. याच्यामध्ये हे किती आहेत? 1 2 3 4 5. याच्यामध्ये किती आहेत? 1 2 3 4 5. याच्यामध्ये अल्फाबेट किती आहेत रे? 5. त्यामुळं याला काय करायचं? 50. याला एक 0 वाढून टाकायचा आणि लक्षात ठेवायचं 50. म्हणजे जीवन म्हणा किंवा ज्योती म्हणा, याच्यामध्ये नंबर ऑफ अल्फाबेट किती आहेत? 5 आहेत. तर त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही जी स्कीम आहे त्याच्यासाठी एज क्रायटेरिया जो आहे तो 18 to 15 इयर्सचा आहे. 18 to 50 इयर्सचा आहे. आणि सुरक्षा 1 2 3 4 5 6 7 7 म्हणजे सुरक्षा 8 आहेत, पण आपण याला कन्सिडर पकडा, याला 7च म्हणा. आपण याला काय करा? नंबर ऑफ अल्फाबेट किती आहेत? 7 म्हणा आणि म्हणून याला 70 करा. काय सुरक्षा विमा योजना लक्षात ठेवायची असेल तर 18 to 70 इयर्स जर लक्षात ठेवायचं असेल तर सुरक्षा लक्षात ठेवा. सुरक्षा हे मोठं आहे. सुरक्षा आहे तर मग हे आहेत याच्यामध्ये 8 अल्फाबेट, म्हणून त्याला असं कन्सिडर करा की जास्त लागते 18 to 70 इयर्स. आणि हे कमी अल्फाबेट आहेत 5 जीवन ज्योती, तर म्हणून त्याला 18 to 50 इयर्स असं याला लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायला थोडंसं जड आहे म्हणून मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, लक्षात राहील अशा पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आणि हे लक्षात राहतं, काही जास्त डिफिकल्ट नाही आहे. बघा याच्यामध्ये काय सांगितलं होतं की 20 रुपये आपल्याला ॲन्युअली प्रीमियम पेड करायचं आहे. बरं, त्यानंतर आपल्याला परमनंट डिसेबिलिटी झाली किंवा डेथ झाली त्या केसमध्ये आपल्याला 2 लाख मिळणार. जर समजा पार्शियल डिसेबिलिटी झाली, परमनंट पार्शियल डिसेबिलिटी, तर त्याला 1 लाख मिळणार. ओके. त्यानंतर एज क्रायटेरिया माहीत झाला. 20 रुपये पर ॲनम हे पण माहिती आहे. ॲन्युअली आपल्याला रिन्यू कधी करायचं आहे? 1 जूनपासून 31 मेपर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे 31 मेपर्यंत, म्हणजे 1 जूनपासून आपल्याला परत ते रिन्यू करावं लागेल, ऑटो रिन्युअल होऊन जाईल. त्यानंतर रिसेंट अपडेट काय आहे की बाबा ही जी स्कीम आहे एक महत्त्वाचा सोशल सिक्युरिटीचा ही एक सोशल सिक्युरिटी स्कीम म्हणून आलेली आहे आणि ही एक महत्त्वाची स्कीम आहे त्याच्यामध्ये. बघा तर अशा पद्धतीने ही सुरक्षा विमा योजना होती. आता आपण मूव्ह करूयात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेवर. काय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेवर. बघा ही पण लॉन्च सेम डेटला झाली होती 9 मे 2015, कोलकाता पश्चिम बंगाल. ओके. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स तेच आहे, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस डील्स विथ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, तीच मिनिस्ट्री याला डील करते. सोबत ही एक लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे.
ती कुठली होती? एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम होती, सुरक्षा विमा योजना, आणि ही एक लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे. कुठली आहे? लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे. अँड इट हॅज कम्प्लिटेड 11 years ऑन 9th May 2026. आता हे जे 9th May या वर्षीचं 2026चं या डेटला या स्कीमला 11 वर्षे पूर्ण झालेली आहेत. म्हणजे या तिन्ही स्कीमला 11 years या 9th May 2026ला कंप्लीट झालेले आहेत. ओके. युनियन मिनिस्टर कोण आहेत? निर्मला सीतारामन. कॉन्स्टिट्युएन्सी जी आहे ते त्यांची कर्नाटकावरून ते बिलॉंग करतात. कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्यांची कर्नाटका. बरं. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स कोण आहेत? श्री पंकज चौधरी. कोण? श्री पंकज चौधरी. सर हे मिनिस्ट्री ऑफ स्टेट खरंच पेपरमध्ये विचारतात का? तर SBI क्लर्क मीन्स 2025 नोव्हेंबरची त्या शिफ्टमध्ये विचारलं होतं मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर जलशक्ती. म्हणून मी हे सर्व कंटेंट तुम्हाला त्या पद्धतीनं प्रोव्हाइड करत आहे. काय? युनियन मिनिस्टर कोण आहेत? निर्मला सीतारामन. कॉन्स्टिट्युएन्सी कुठली आहे? कर्नाटका. आणि मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स कोण आहेत? श्री पंकज चौधरी. कोण? श्री पंकज चौधरी. असंच काही डिफिकल्ट नाही. या स्कीममध्ये खूप इझी स्कीम आहे आणि इझिली लक्षात राहून जाईल. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू प्रोव्हाइड अफोर्डेबल लाईफ इन्शुरन्स. काय? लाईफ इन्शुरन्स. ॲक्सिडेंटल का नाही? लाईफ इन्शुरन्स टू द पुअर अँड व्हलनरेबल. जे गरीब लोक आहेत किंवा व्हलनरेबल लोक आहेत त्यांना प्रोव्हाइड करणं. फायनान्शियल प्रोटेक्शन फॉर फॅमिलीज इन केस ऑफ पॉलिसी होल्डर्स डेथ. म्हणजे जर काही एखाद्या पॉलिसी होल्डर आहे त्याची डेथ झाली तर त्यांना त्यांच्या नॉमिनीला ते पैसे मिळतील. बरं. आता बघा याच्यामध्ये कव्हरेज काय आहे? कव्हरेज अमाऊंट किती आहे? 2 लाख पेएबल टू द नॉमिनी अपॉन द डेथ ऑफ द इन्शुअर्ड रिगार्डलेस ऑफ कॉस्ट. म्हणजे कुठल्याही प्रकारची म्हणजे असं आपण म्हणू शकतो कुठल्याही कारणामुळे जर का एखाद्या व्यक्तीची डेथ होत असेल तर ते सर्व लोक याच्यामध्ये कव्हर्ड आहेत. मग तो कुठलंही असो, ॲक्सिडेंट असो, कुठलंही कारण असो, कुठलंही म्हणजे नॅचरल हो, कुठलंही कारण, हार्ट अटॅक असो, एखादी मोठी एखादी आजार असो, बिमारी असो, काहीही असो, म्हणजे सर्व प्रकारच्या रिस्क यामध्ये कव्हर केलेले आहेत. याच्यामध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीची डेथ होते तर त्या केसमध्ये तो व्यक्ती इलिजिबल असणार. म्हणजे ते पैसे त्याच्या नॉमिनीला मिळणार. तर ते व्यक्ती 2 लाख रुपयासाठी इलिजिबल असणार. सर मग समजा एखादा व्यक्ती ॲक्सिडेंटमध्ये वारला तर मग जीवन ज्योती विमा योजना या योजनेत 2 लाख मिळतील आणि सुरक्षा विमा योजना यामध्ये पण 2 लाख मिळतील का? तर हो, 2 लाख रुपये दोन्ही योजनेच्या माध्यमातून त्यांना मिळतील. ओके. दोन्ही केसमध्ये त्यांना मग असे टोटल त्यांना दोन्ही स्कीममध्ये एनरोल असल्यामुळं टोटल त्यांना 4 लाख रुपये मिळणार. किती? 4 लाख रुपये मिळणार इन केस ऑफ डेथ ओनली. ओके. इन केस ऑफ डेथ ओनली. कव्हरेज अमाऊंट सांगितलं तुम्हाला 2 लाखापर्यंत पेएबल टू द नॉमिनी अपॉन द डेथ ऑफ द इन्शुअर्ड. ओके. रिगार्डलेस ऑफ कॉस्ट. म्हणजे त्या कुठलंही कारण असो, कुठल्याही कारणास्तव त्या कारणाने जर समजा एखाद्या व्यक्तीची डेथ होत असेल तर ते मॅटर करत नाही कुठल्या कारणाने त्याची डेथ होते. मॅटर हेच करते की त्यांना किती पैसे सम इन्शुअर्ड किती त्याच्या नॉमिनीला मिळणार आहे. तर ती आहे 2 लाख. ओके. त्यानंतर इलिजिबिलिटी काय आहे? 18 to 15 years सांगितलं मी. G1 लक्षात ठेवा. G1 हे आहे 5 अल्फाबेटचं आणि म्हणून याला लिंक करा की 50 year याची मॅक्झिमम कॅप आहे. ओके. 18 to 15 years मधले लोक या स्कीमसाठी इलिजिबल आहेत. बरं. प्रीमियम किती आहे? 436 रुपये पर मेंबर पर इयर. 436 रुपीज पर इयर पर मेंबर. म्हणजे एका व्यक्तीला हे पण ऑटो डेबिट होतील बँकमधून. तर ते 436 रुपये प्रीमियम तुम्हाला पे करायचं आहे एका वर्षासाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेच्या अंतर्गत. ओके. पॉलिसी पिरियड किती आहे? तोच 1 जून टू 31 मे. मग अगेन ते ऑटोमॅटिकली रिन्यू होऊन जाईल. आणि टर्मिनेशन एज द कवर एंड्स अप अटेनिंग 50 years ऑफ एज. जेव्हा या स्कीममध्ये तुम्ही एनरोल केला आहे पण ॲज सून ॲज तुमचं एज हे 55 year होते तेव्हा ही स्कीम ऑटोमॅटिकली क्लोज होणार. काय? ही स्कीम ऑटोमॅटिकली क्लोज होणार. काय म्हटलं मी? जेव्हा तुमचं एज हे 55 year होईल तेव्हा तुमचं म्हणजे जे तुम्ही लावलेलं होतं, काय जे तुम्ही स्कीममध्ये एनरोल केलं होतं ते ऑटोमॅटिकली बंद होऊन जाईल. सिस्टम त्याला डिटेक्ट करेल. म्हणजे जी CBS असते, CBS बँकमध्ये किंवा वेगवेगळ्या याच्या इन्शुरन्स कंपनीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतील सॉफ्टवेअर, तर ते काय करतील? ऑटोमॅटिक डिटेक्ट करतील की या व्यक्तीचं जे एज आहे ते किती आहे
आणि जर समजा ते त्यांना मिळालं की या व्यक्तीचं वय हे 55 इयर झालं आहे, तर त्या केसमध्ये ते टर्मिनेट करून टाकतील तुमची पॉलिसी आणि ते कव्हरेज बंद करून टाकतील. ओके, हा क्वेश्चन पण महत्त्वाचा आहे. हा क्वेश्चन पण एक्झाममध्ये विचारतात की टर्मिनेशन एज किती आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याच्या अंतर्गत. ओके, बरं, आता बघा याला परत एक वेळा समप करूयात शॉर्टमध्ये. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याच्यामध्ये ही पण 9 मे 2015 लॉन्च झाली होती. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डील करते. निर्मला सीतारामन सध्याचे करंट मिनिस्टर आहेत त्याचे. आणि कॉन्स्टिट्युएन्सी जर का विचार केला तर कर्नाटकाचे आहेत. मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर फायनान्स कोणाचे श्री पंकज चौधरी आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील इन केस ऑफ डेथ. जर कुठल्याही कॉजनं डेथ झाली, कुठल्याही कारणानं डेथ तुमची झाली, नॅचरली असो एखाद्या, फक्त याच्यामध्ये सुसाईडमध्ये ते कन्सिडर केलं जाणार नाही. काय सुसाईडमध्ये ते कन्सिडर केलं जाणार नाही. बाकी सर्व डेथ जर तुमच्या समजा डेथ झाली, कुठल्याही कारणास्तव तुमची डेथ झाली असेल तर तुम्हाला याच्यामध्ये 2 लाख रुपये मिळतील. ओके, त्यानंतर अफोर्डेबल प्रीमियम आहे 436 रुपये पर इयर. त्यानंतर एका वर्षानंतर तुम्हाला रिन्यू करायचं आहे 1 जून टू 31 मे आणि ऑटोमॅटिकली तुमच्या खात्यामधून पैसे डिडक्ट होतील. ओके, तर ही होती बघा एक दुसरी स्कीम प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. ही एक फार महत्त्वाची स्कीम आहे जिचं आता तुम्हाला एक सांगतो मी. याचं हे विचार होतं, एक सांगतो आत्ता IBPS क्लर्क, आता आठवलं म्हणून सांगतो, IBPS क्लर्क मेन्स 2025 29 नोव्हेंबरची शिफ्ट होती बघा. त्या शिफ्टमध्ये विचारलं होतं मॅक्झिमम एज किती आहे जीवन ज्योती विमा योजनामध्ये रिएनरोल करण्यासाठी. तर 18 ते 50. किती सांगितलं? 18 ते 50. तर हे त्याचं आन्सर होतं. हे त्याचं आन्सर होतं. ओके, तर तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाच्या स्कीम्स आहेत बघा. याच्यामध्ये अजून काय आहे तर ऑब्जेक्टिव्ह ते तुम्हाला माहितीच आहे की बाबा जे वल्नरेबल लोक आहेत, पुअर लोक आहेत, त्यांना एक अफोर्डेबल लाईफ इन्शुरन्स प्रोव्हाइड करायचा प्रयत्न गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोव्हाइड करत आहे. त्यामध्ये 2 लाख तुम्हाला फिक्स जे हे आहे काय कव्हरेज आहे ते मिळणार आहे. इलिजिबिलिटी जे आहे ते 18 to 50 इयर्सची आहे. टर्मिनेशन एज जे आहे ते 55 इयर आहे आणि हे जून सांगितलं 1 जून ते 31 मे. ओके, आणि ॲन्युअल प्रीमियम जे आहे ते 436 रुपये एवढं तुम्हाला पे करायचं आहे. ओके, तर ही आहे दुसरी स्कीम प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. ओके, आता आपण बघूयात लास्ट बट नॉट द लिस्ट. ओके, अशी स्कीम जी खूप महत्त्वाची आहे आणि फ्रिक्वेंटली याच्यावर क्वेश्चन बघायला मिळतात आपल्याला एक्झाममध्ये. ओके, कुठली? प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना. प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही पण लॉन्च झाली सेम डेटला 9 मे 2015. ऑपरेशनलाइज कधी झाली? 1 जून 2015. मे मध्ये लॉन्च झाली 9 मेला आणि ऑपरेशनलाइज कधी झाली तर 1 जून 2015. म्हणजे ॲक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन 1 जून 2015 पासून चालू झालं. ओके, त्यानंतर इट हॅज ऑल्सो कम्प्लिटेड 11 इयर्स ऑन 9 मे 2026. तुम्हाला सांगितलं मी आत्ताच की या तिन्ही स्कीम ज्या आहेत त्याला 11 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. ओके, टार्गेट ग्रुप कोण आहेत? अनऑर्गनाइज सेक्टरमधले लोक. अनऑर्गनाइज सेक्टरमधले जे वर्कर्स आहेत ते याच्या अंतर्गत कव्हर करण्याचं एक टार्गेट आहे. ओके, त्यांना एक फॉर्मल पेन्शन कव्हरेज प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा आहे या योजनेच्या माध्यमातून. ओके, त्यानंतर इनिशियली अवेलेबल टू ऑल सिटीजन ऑफ इंडिया बिटवीन 18 to 40 इयर्स. 18 to 40 इयर्स म्हणजे या स्कीममध्ये फक्त इलिजिबिलिटी काय आहे? 18 ते 40 इयर्स आहे. 18 ते 40 इयर आहे. आपण काय बघितलं? सुरक्षा विमा योजनामध्ये बघितलं 18 ते 70 इयर. जीवन ज्योती विमा योजनामध्ये बघितलं 18 ते 50 इयर आणि अटल पेन्शन योजनेमध्ये बघितलं 18 ते 40 इयर. किती? 18 ते 40 इयर. ओके, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. With effect from 1st of October 2022, the individuals paying income tax are not eligible to join the scheme. असे लोक जे ITR फाईल करतात किंवा पे करतात, इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, ते लोक 1 ऑक्टोबर 2022 पासून या स्कीमच्या अंतर्गत इलिजिबल नाही. ओके, त्यानंतर बघा यामध्ये ॲडमिनिस्टर्ड बाय पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी PFRDA, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तर हे जी स्कीम आहे याला ॲडमिनिस्ट्रेट करते PFRDA. हे याचं हेडक्वार्टर जे आहे हैदराबाद येथे लोकेटेड आहे. हैदराबाद कुठली नदी आहे? म्युसी नदी आहे. म्युसी नदीच्या काठावर हे हेडक्वार्टर आहे आणि याचे सध्याचे चेअरमॅन जे आहे ते S रमन म्हणून आहेत. कोण? S रमन म्हणून आहेत. कुठले? PFRDAचे सध्याचे चेअरमन जे आहेत ते S रमन आहेत. याच्या अगोदर देबाशिष पांडा म्हणून होते, त्यांना रिप्लेस केलं S रमननी.
आणि याचं हेडक्वार्टर जे आहे ते हैदराबादला आहे आणि हे म्युसी नदीच्या काठावर त्याचं हेडक्वार्टर आहे. ओके. मॅनेज अंडर नॅशनल पेन्शन सिस्टम. ओके. त्या NPSच्या अंतर्गत ही मॅनेज केली जाते. इलिजिबिलिटी जी आहे ती 18 ते 40 वर्ष आहे. होल्डिंग अ सेव्हिंग बँक अकाउंट. हां ठीक आहे. इलिजिबिलिटी काय आहे 18 to 14 इयर्स. 18 to 40 इयर्स. त्यानंतर पेन्शन अमाऊंट किती मिळणार बघा. जसं तुमचं पेन्शन असणार म्हणजे जेवढं तुम्ही प्रीमियम पे करणार, ज्या पद्धतीचं प्रीमियम तुम्ही पे करणार त्या पद्धतीचे तुम्हाला पैसे मिळणार. मग त्याच्यामध्ये मिनिमम 1,000, 2,000, 3,000, 4,000 आणि मॅक्सिमम 5,000 पेन्शन एवढं त्यांना मिळणार आहे. कुठल्या लोकांना अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या लोकांना एवढं पेन्शन मिळणार आहे डिपेंडिंग अपॉन दी व्हॉट काइंड ऑफ प्रीमियम दे पे. ओके. म्हणजे ते किती प्रीमियम आपल्या या स्कीममध्ये पे करतात त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला किती पैसे मिळतील, त्या अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या वर्करला किती पैसे मिळतील. ओके. 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000. ओके. तर मॅक्झिमम मिनिमम जर विचारलं तुम्हाला तर मिनिमम 1,000 आणि मॅक्झिमम विचारलं तर तुम्हाला 5,000. त्याचा आन्सर टिक करावं लागेल. ओके. कॉन्ट्रीब्युशन पिरियड किती आहे मिनिमम 20 इयर्स. आता तुम्हाला हे जे आहे जर तुम्हाला पेन्शन हे घ्यायचं असेल, पेन्शन हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला या स्कीममध्ये मिनिमम 20 वर्ष हे प्रीमियम पे करावं लागते. जर तुम्ही 20 वर्षासाठी एनरोल करत असाल, मिनिमम 20 वर्ष याच्यामध्ये पे करत असाल, प्रीमियम भरत असाल तर आणि तरच तुम्हाला हे बाकीचे पैसे म्हणजे तुम्हाला जी पेन्शन चालू होईल ते पेन्शन मिळेल. ओके. नंतर पेन्शन चालू होईल, अदरवाईज तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. म्हणजेच ही एक पॉलिसी टाईप आहे. कशी, जर तुम्ही याला मिनिमम जेव्हा तुम्ही याच्यामध्ये एनरोल करणार 18 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही इलिजिबिलिटी आहे. जर तुम्ही याला 18 वर्षाच्या असताना तुम्ही याला काय केलं एनरोल केलं आणि जेव्हा तुमचं 38 वर्ष कंप्लीट होतील, 38 वर्षापर्यंत तुम्ही पैसे भरसाल तर त्यावेळेस तुम्हाला हे पेन्शन मिनिमम पेन्शन चालू होईल 1,000 किंवा 2,000 किंवा 3,000 किंवा 4,000 किंवा 5,000. अदरवाईज तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर तुम्ही 18 वर्षाला एनरोल केलं आणि 35 वर्षाला एक्झिट केलं तर तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारचं पेन्शन मिळणार नाही. ओके. मग तुम्ही हे पेमेंट जे आहे ते मंथली करू शकता, क्वार्टरली करू शकता, हाफ इयरली करू शकता, असंच काही इश्यू नाही. ओके. आता पाऊस बेनिफिट काय, अपॉन द सबस्क्रायबर डेथ पाऊस विल रिसीव द सेम पेन्शन. जर का समजा जो सबस्क्रायबर आहे ज्यांनी या स्कीममध्ये एनरोल केला आहे त्याची डेथ झाली त्याच्या पाऊसला काय मिळेल, सर्वचे सर्व पैसे मिळतील. रिटर्न ऑफ वेल्थ आफ्टर द डेथ ऑफ बोथ द सबस्क्रायबर अँड स्पाऊस द अक्युमुलेटेड कॉर्पस इज रिटर्न टू द नॉमिनी. जो त्यांनी नॉमिनी लावला असेल, समजा दोन्ही लोक वारले, त्यांची डेथ झाली म्हणजे हजबंड वाईफ असतील, त्यांची दोघांची डेथ झाली आणि त्यांनी नॉमिनी त्याचा मुलगा मुलगी कोणी टाकलेला आहे तर ते पैसे जे आहेत तो जो काही कॉर्पस जमा झालेला आहे तो त्याच्या नॉमिनीला मिळेल. इन्कम टॅक्स पेअर बघा, इंडिव्हिज्युअल पेईंग इन्कम टॅक्स आर नॉट एलिजिबल टू जॉईन द अटल पेन्शन योजना सिन्स 1 ऑक्टोबर 2022. म्हणजे 1 ऑक्टोबर 2022 पासून जर समजा या डेटपासून समोरचे लोक जर समजा ITR फाईल करत असतील किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील तर ते लोक याच्यामध्ये इलिजिबल नाहीत. कुठल्या डेटपासून 1 ऑक्टोबर 2022 पासून. कॉन्ट्रीब्युशन किती आहे 42 रुपये, मिनिमम 42 रुपये आहे, मॅक्झिमम 1454 रुपये आहे पर मंथ. मिनिमम 42, मॅक्झिमम 1454 रुपये पर मंथ. ओके. हे पेन्शन ही तुम्हाला विचारू शकतात 18 वर्ष असताना किती तर 42 आणि 40 वर्षाचा असताना किती 1454 रुपये इथपर्यंत याचं काय आहे, ही एक रेंज आहे. या रेंजमध्ये तुम्ही पैसे या रेंजमध्ये पैसे आपल्याला भरावे लागतात. ओके. त्यानंतर बघा एक्झिट अँड विड्रॉल ऑप्शन कसं आहे. एक्झिट ॲट 60 इयर म्हणजे जेव्हा तुम्ही 60 वर्ष व्हाल तेव्हा तुम्हाला फुल पेन्शन बिगिन होईल म्हणजे स्टार्ट होईल, तुम्हाला फुल पेन्शन मिळेल. जेव्हा तुम्ही 60 वर्ष कंप्लीट झाले त्यावेळेला एक्झिट करसाल तर तुम्हाला काय तेव्हा तुम्हाला फुल पेन्शन मिळेल. एक्झिट बिफोर 60 इयर्स जर तुम्हाला तुम्ही 60 वर्षाच्या अगोदर त्याला एक्झिट करायच्या स्कीमला परमिटेड ओनली इन केस ऑफ डेथ अँड टर्मिनल इलनेस. तुम्ही फक्त आणि फक्त तेव्हा आणि तेव्हाच इलिजिबल आहात एक्झिटसाठी किंवा टर्मिनेशनसाठी. जर समजा तुम्हाला एखाद्या केसमध्ये डेथ झाली किंवा टर्मिनल इलनेस असेल तर त्याच वेळेस तुम्ही एक्झिट करू शकता, अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये एक्झिट करू शकत नाही बिफोर 60 इयर. ओके. व्हॉलंटरी एक्झिट अलाउड बट द सबस्क्रायबर ओनली रिसीव द कॉन्ट्रीब्युशन मेड. जर तुम्हाला नाही इन केस तुम्ही हट्टी आहात, तुम्ही काय स्टबन आहात, तुम्ही अडामंट आहात, नाही आम्हाला या स्कीममधून आता बाहेर निघायचंच आहे, व्हॉलंटरी एक्झिट करायचंच आहे आणि आम्हाला आमचे पैसे मिळाले पाहिजे, तर जेवढे पैसे तुम्ही भरणार तेवढेच पैसे तुम्हाला मिळतील. ऑलोड काय व्हॉलंटरी एक्झिट ऑलोड बट द सबस्क्रायबर ओनली रिसीव द कॉन्ट्रीब्युशन मेड इज फोरफिटेड. काय कॉन्ट्रीब्युशन मेड इज फोरफिटेड म्हणजे तेवढं गव्हर्नमेंटने जे कॉन्ट्रीब्युशन भरलं, गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन फोरफिटेड.
जेवढं तुम्ही भरलं तेवढं तुम्हाला मिळणार आणि गव्हर्नमेंटचं जे आहे ते तुम्हाला मिळणार नाही. गव्हर्नमेंटने जेवढे पैसे तुमच्या स्कीममध्ये टाकले होते ते तुम्हाला मिळणार नाहीत, फक्त आणि फक्त तुमचे आणि तुमचेच पैसे तुम्हाला मिळतील. ओके, याला समप करूयात. बघा, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना 9 मे 2015 ही लॉन्च झाली होती. त्यानंतर ऑपरेशनलाइज झाली होती 1 जून 2015. टार्गेट ग्रुप कुठला आहे तर अनऑर्गनाइज सेक्टर आहे आणि त्यातल्या 18 ते 40 इयर एज ग्रुपमध्ये लोक याच्यासाठी एलिजिबल आहेत. इनिशियली अवेलेबल ते दिलेलं आहे. सोबत अशी लोक जे ITR फाईल करतात ते 1 ऑक्टोबर 2022 पासून या स्कीमसाठी एलिजिबल नाहीत. त्यासोबत याला PFRDA याला काय करते, ॲडमिनिस्टर करते आणि इलिजिबिलिटी जी आहे ते 18 ते 40 इयरची आहे. तुम्हाला यामध्ये तुम्हाला मिनिमम पेन्शन 1000, 2000, 3000, 4000, 5000 या मल्टिपलमध्ये मिळणार आहे, डिपेंडिंग अपॉन तुम्ही कुठल्या प्रकारचं प्रीमियम हे पे केलेलं आहे. मिनिमम तुम्हाला याच्यामध्ये 20 वर्ष पैसे भरावे लागतील, तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही याच्यासाठी तुमच्या पेन्शनसाठी एलिजिबल असणार आहात. ओके, त्यानंतर काय, स्पाऊस बेनिफिट. समजा ज्यांनी एनरोल केला आहे त्याची डेथ झाली तर त्या स्पाऊसला सगळेचे सगळे पैसे मिळतील. इन केस ऑफ पाऊस पण आणि जो सबस्क्रायबर आहे त्याची दोघांची डेथ झाली तर ते जो कुठला नॉमिनी त्याच्यामध्ये असेल अकाउंटमध्ये ते त्या सर्वच्या सर्व पैसे त्या जो काही कॉर्पस जमा होईल तो कॉर्पस पूर्णच्या पूर्ण त्या नॉमिनीला मिळेल. त्यानंतर ही एक गॅरंटीड पेन्शन स्कीम आहे. एक्झिट किती आहे, 60 इयर आहे. व्हॉलंटरी एक्झिट किती आहे, 60 इयर. पण तुम्हाला जर का 60 वर्ष अगोदर एक्झिट करायचं असेल तर ऑलो आहे, पण इन केस ऑफ डेथ वगैरे झाली असेल किंवा मग इलनेस असेल तरच तुम्ही एक्झिट करू शकता. अदरवाईज व्हॉलंटरी एक्झिट तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही जेवढा पैसा त्याच्यामध्ये टाकता तेवढा आणि तेवढाच पैसा तुम्हाला मिळणार आहे. जास्त जे काही कॉन्ट्रीब्युशन गव्हर्नमेंटने केलं ते गव्हर्नमेंट काय करेल, फोर्ट पेड करेल, म्हणजे काढून घेईल आणि तुम्ही जे काही कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तुमचं तुम्हाला देईल, बाकीचं गव्हर्नमेंटचं वापस काढून घेईल. ओके, आता आपण काय करूयात, या स्कीमला एका स्लाईडमध्ये समअप करून घेऊयात. काय करूयात, समअप करूयात एका स्लाईडमध्ये. ओके, बघा, सिक्युअर टुडे प्रोटेक्ट टुमॉरो 3 स्कीम बघितल्या आपण. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना. ओके, बघा आता ऑब्जेक्टिव्ह काय आहे. ऑब्जेक्टिव्ह कुठल्या स्कीमचं, सर्व स्कीमचं बघूयात. एकदा अगोदर काय करूयात आपण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना बद्दल बघूयात. त्यानंतर आपण काय बघूयात, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना बघूयात आणि लास्टली आपण अटल पेन्शन योजना बद्दल बघूयात. ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू प्रोव्हाइड इन्शुरन्स कव्हरेज फॉर डेथ अँड डिसेबिलिटी ड्यू टू ॲक्सिडेंट. जर का ॲक्सिडेंटमुळे डेथ झाली, डिसेबिलिटी आली तर त्याच केसमध्ये यांना इन्शुरन्स प्रोव्हाइड करणं हे या स्कीमचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. इलिजिबिलिटी किती आहे तर इलिजिबिलिटी जी आहे ती 18 to 70 इयर्स आहे. ओके, त्यानंतर बेनिफिट्स काय आहेत, 2 लाख ॲक्सिडेंटल डेथ झाली किंवा टोटल परमनंट डिसेबिलिटी झाली तर 2 लाख मिळतील. जर समजा परमनंट पार्शियल डिसेबिलिटी झाली, काय म्हणतो मी, परमनंट पार्शियल डिसेबिलिटी झाली तर त्या केसमध्ये तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. ओके, त्यानंतर ॲन्युअल प्रीमियम जे आहे ते 20 रुपये आहे. ऑटो डेबिटेड होतात, म्हणजेच ऑटोमॅटिकली आपल्या अकाउंटमधून कटून जातात. किती, 20 रुपये पर ॲनम. ओके, कॉन्ट्रीब्युशन जर का इन केस ऑफ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तर ते किती असेल, 20 रुपये पर ॲनम. त्यानंतर कव्हरेज आणि कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 1 वर्ष आहे. 1 जून टू 31 मेपर्यंत हे व्हॅलिड आहे. त्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली ते रिन्यू होऊन जातं. त्यानंतर एज लिमिट 18 ते 70 इयर्स आहे आणि वेगवेगळ्या कंपन्यामध्ये म्हणा, वेगवेगळ्या बँकमध्ये म्हणा, पोस्ट ऑफिसमध्ये म्हणा, तुम्ही याच्यामध्ये एनरोल करू शकता. आता आपण बघूयात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. ही एक लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे. ही कुठली होती, ही एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम होती. कुठली, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम. कोणती, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. आणि ही जीवन ज्योती विमा योजना जी आहे ती एक लाईफ इन्शुरन्स स्कीम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे एज आहे, इलिजिबिलिटी जी आहे ती 18 to 15 इयर्स असावे लागते, तेव्हा आणि तेव्हा तुम्ही याच्यामध्ये एनरोल करू शकता. म्हणजे 18 ते 50 इयर या वयोगटामध्ये असलेले लोक या स्कीमसाठी इलिजिबल आहेत. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला डेथ वगैरे झाली, कुठल्याही रिगार्डलेस ऑफ एनी कॉज, म्हणजे कुठलं कॉज आहे मॅटर करत नाही, तुम्हाला या स्कीमच्या अंतर्गत 2 लाख रुपये मिळणार. त्यानंतर याचं प्रीमियम जे आहे ते 436 रुपये पर ॲनम आहे आणि ही पण एका वर्षासाठी व्हॅलिड आहे. 1 जून ते 31 मे. 18 ते 50 इयर हे त्याचा एज क्रायटेरिया आहे. किती, 18 to 15 इयर्स. आणि टर्मिनेशन हे किती आहे, 55 इयर. टर्मिनेशन किती आहे, तुम्ही ऑटोमॅटिकली टर्मिनेट व्हाल ॲज सून ॲज यू विल रीच युअर एज बाय 55 इयर्स. ओके, जर तुम्ही जेव्हा तुमचं एज हे 55 वर्ष होईल तेव्हा तुम्ही या स्कीमच्या अंतर्गत म्हणजे जे काही एनरोल होतं
त्याला डिस्क्वालिफाय केलं जाईल किंवा त्याच्यामधून तुम्हाला टर्मिनेट केल्या जाईल. ओके, तुम्ही या स्कीमसाठी इलिजिबल राहणार नाही. त्यानंतर प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही एक ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे. इंडिव्हिज्युअल हॅव्हिंग एज बिटवीन 18 to 40 इयर्स, म्हणजे 18 ते 40 इयर वयोगटातील लोक याच्यासाठी इलिजिबल आहेत. त्यामध्ये तुम्हाला मिनिमम फिक्स इन्कम 1,000, 2,000, 3,000, 4,000, 5,000 याच्या मल्टिपलमध्ये मिळणार आहे. जर मिनिमम विचारलं तर 1,000, मॅक्झिमम विचारलं तर 5,000. त्यासोबत काय आहे, मिनिमम तुम्हाला 20 वर्ष याच्यामध्ये काय करायचं आहे, कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे तेव्हा, आणि तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील जेव्हा तुम्ही 60 वर्ष कंप्लीट होतील. समजा तुम्ही 18 वर्षाच्या असताना याच्यामध्ये एनरोल केलं तर तुम्हाला 38 वर्षापर्यंत मिनिमम पैसे भरायचे आहेत तेव्हा, आणि तेव्हाच तुम्ही काय होसाल, या स्कीमच्या पेन्शनसाठी इलिजिबल होसाल. आणि ॲज सून ॲज यू विल रीच युअर एज बाय 60 इयर, जर जेव्हा तुमचं एज 60 इयर कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला कंप्लीट फुल पेन्शन हे स्टार्ट होईल. 18 ते 40 याच्यामध्ये काय आहे, इलिजिबिलिटी आहे. आणि 1 ऑक्टोबर 2022 पासूनच्या नंतरचे समजा लोक यामध्ये टॅक्स पे करत असतील तर ते लोक याच्यामध्ये इलिजिबल नाहीत. ओके, PFRDA याला ॲडमिनिस्टर करते पेन्शन फंड रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. याचं हेडक्वार्टर जे आहे हैदराबादच्या तेलंगणा हैदराबादमध्ये आहे, म्युसी नदीच्या किनाऱ्यावर आहे. सध्याचे चेअरमॅन जे आहेत ते एस रमण म्हणून आहेत. ओके, स्पाऊस जो आहे, जर का स्पाऊसची डेथ झाली तर पूर्ण जे बेनिफिट आहे त्याच्यात, समजा सबस्क्रायबरची डेथ झाली तर पूर्ण जे बेनिफिट आहे ते स्पाऊसला मिळणार. जर समजा दोघांची डेथ झाली तर नॉमिनीला मिळणार. आणि इन्कम टॅक्स तेच आहे, इन्कम टॅक्स 1 ऑक्टोबरपासून ते लोक जे आहेत ते इलिजिबल नाही आहेत याच्यासाठी, या स्कीमसाठी. आणि एक्झिट जे आहे ते 60 वर्षाचे झाले त्यानंतर हे फुल एक्झिट आहे, फुल पेन्शन तुम्हाला मिळणार. जर समजा इन केस ऑफ तुम्ही आजारी आहात किंवा डेथ झाली त्या केसमध्ये 60 वर्षाच्या अगोदर एक्झिट फॉलो आहे, पण ते एक्झिट तुम्हाला जर तुम्ही ते केलं, पण म्हणजे जेव्हा तुमचं एज 60 इयर कंप्लीट नाही, तुमचं एज हे 60 इयर कंप्लीट नाही आणि त्याच्या अगोदर तुम्ही काय करताय, व्हॉलंटरी विड्रॉल करतात, तर त्यावेळेस तुम्हाला पूर्णच्या पूर्ण बेनिफिट मिळणार नाही. ओके, त्यानंतर पण त्याच्यासोबत त्यासाठी एक क्रायटेरिया आहे की जर समजा ते लोक आजारी असतील किंवा सिरियस इलनेस असेल तर त्या केसमध्ये करू शकतात. पण जर समजा तुम्ही आजारी नसाल आणि तुम्हाला व्हॉलंटरी एक्झिट करायचं असेल तर तुम्ही इलिजिबल नाही, तुम्ही त्या स्कीममधून एक्झिट करू शकत नाही. ओके, तर अशा पद्धतीने या स्कीम्स होत्या बघा. आय होप तुम्हाला हे कंटेंट आवडलं असेल. खूप चांगल्या पद्धतीचं कंटेंट मी तयार केलेलं आहे. एक पॉईंट हा महत्त्वाचा आहे, आणि अशा पद्धतीचा PPTs अशा प्रकारचं कंटेंट हे तुम्हाला मी रेग्युलरली प्रोव्हाइड करणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करत चला, लाईक करत चला, रेग्युलरली आणि लेक्चर बघत चला. काय रेग्युलरली लेक्चर बघत चला, जेणेकरून काय होईल की तुम्हाला सर्वच्या सर्व स्कीम पण मिळतील, अपडेटेड कंटेंट पण मिळेल, आणि तुमचं जे तुम्हाला बेस पाहिजे GA साठी, GAमध्ये आपण काय म्हणतो, नॉर्मली जर बघायला गेलं सर्वच्या सर्व स्टुडंट म्हणतात आम्हाला GAमध्ये मार्क्स मिळत नाही, आम्ही GA काय करायला पाहिजे, तर GAचा फंड आहे. त्यासाठी मी एक काय करतोय, मी एक GAचं एक स्ट्रॅटजी सेशन घेऊन येतो. एक स्ट्रॅटजी सेशन तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की कुठले सोर्सेस फॉलो करायचे, पेपर कसा टॅकल करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. पेपर कसा टॅकल करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. आणि तुमच्यापैकी असे स्टुडंट असतील ज्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नाही, तर एक चॅनल आहे आपलं GA लॉजी बाय सुदर्शन कराळे, हे चॅनल जॉईन करून घ्या. याच्यावर ह्या PDF तुम्हाला मिळणार आहेत. ओके, तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि नेक्स्ट लेक्चर असेल आपलं स्ट्रॅटेजी सेशन. त्या स्ट्रॅटेजी सेशनमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की बाबा अभ्यास कसा करायचा GAचा, CAमध्ये चांगले मार्क्स कसे मिळवायचे, सोबत काय कमी टायमामध्ये जास्त मार्क्स कसे मिळवायचे, कुठले सोर्सेस रिलेव्हंट आहेत, कुठले सोर्सेस आपण यूज करायला पाहिजेत, आणि एक्झाममध्ये ॲक्च्युली आपण इम्प्लिमेंट कसं करायचं आहे. ओके, तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय आणि टेक केअर.